विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे ऑब्जेक्ट शिकलो त्या ऑब्जेक्टच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजवर एक्झाम्पल बघूया. इथं मी सुरुवातीला HTML डॉक्युमेंट एक क्रिएट करतो. टॅग इथं आपण आता एक पॅराग्राफ टॅग घेतला, त्याच्यामध्ये मी एक ID क्रिएट करतोय. त्या आयडीला आपण नाव दिलं डॉम. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही कंटेंट लिहिलं, कंटेंट हाय जावा, पॅराग्राफ टॅग क्लोज. इथं मी आता स्क्रिप्ट टॅग ओपन करून आपल्याला ID जो आहे तो ID आपल्याला ॲक्सेस करायचा आहे. त्यासाठी आपण स्टेटमेंट लिहिणार डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. इथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची, गेट एलिमेंट बाय ID हे जेव्हा आपण लिहिणार आहे तर त्याच्यामध्ये एलिमेंटचा E, बायचा B आणि IDचा I हे कॅपिटलच असले पाहिजे. हे याच पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण ब्रॅकेटमध्ये आपल्याला कोणता ID ॲक्सेस करायचा आहे तो जो आपण ID क्रिएट केला आहे डॉम, याला आपण इथं नेम देऊ का, तोच ID नेम डॉम. ठीक आहे. त्यानंतर इथं आपण क्लोज स्क्रिप्ट टॅग, क्लोज बॉडी टॅग, क्लोज HTML या प्रोग्रामला आपण सेव्ह करूया. इकडे रिफ्रेश. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं तुमचं जे ID जो आपण क्रिएट केला त्या ID मध्ये जी आपण प्रॉपर्टी लिहिलेली आहे हाय जावा, ते आपल्या इथं ॲक्सेस झालेलं आहे. कशामुळे तर ह्या डॉक्युमेंट गेट बाय ID ह्या मेथडमुळे. ही मेथड आपण यूज केली आणि आपण इथं ID जो आहे तो IDचा आपण नेम टाकला आणि त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते इकडे आपल्याला डिस्प्ले झालेलं आहे. आता जर आपल्याला हेच आपल्याला इनर HTML जर करायचं असेल तर त्यावेळेस आपण इथं काय करणार, आपण हे कंटेंट काढून घेऊ. इथं आपण घेतलं ब्रॅकेट नंतर डॉट इनर HTML. ठीक आहे. इनर HTML त्याच्यानंतर इक्वल आपला ऑब्जेक्ट कोणता आहे डॉम आणि आपल्याला कंटेंट आता डिस्प्ले करायचं आहे हॅलो जावा. आपण सेमीकॉलन या प्रोग्रामला आपण सेव्ह करूया. इकडे रिफ्रेश केल्यानंतर तुम्ही बघा हॅलो जावा हे कंटेंट इथं आउटपुटला डिस्प्ले झालेलं आहे. म्हणजे काय की आपण फक्त डॉमचा ID जो आहे तो IDचा आपण नेम घेऊन आपण कोणतंही कंटेंट किंवा कोणतंही त्याच्यामधले असलेलं ॲट्रिब्यूट्स असतील किंवा दुसरं अजून काही असेल ते आपण चेंज करू शकतो. कशाच्या साहाय्याने, तर इनर HTML ह्या प्रॉपर्टीमुळे. ठीक आहे. आलं आहे तुमच्या लक्षात. तर एक आहे डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. इथं आपण फक्त IDचं नेम टाकून जे आपण ID मध्ये जे कंटेंट आहे ते आपण डिस्प्ले करू शकतो आणि तेच कंटेंट तुम्ही इनर HTML ही प्रॉपर्टी यूज करून ती चेंज करू शकतात. त्याच्याऐवजी अजून दुसरं काही कंटेंट असेल ते सुद्धा इथं आपल्याला डिस्प्ले करता येतं.